उद्या शूट करायचंय. शूट करायचं. शूट बीट नंतर प्री वेडिंग असते. प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या आधीचं शूट. उद्या हॅलो ते कुठलं शूट करायलास तू? बाजूला बोलतो. रावणेश्वर करके एकदम महादेव जी का मंदिर है, तो अभी उधर हम शूट करने वाले. तो अभी है क्या देखते हो, तो क्या है देखते हैं. आप आगे चलो. आता ओके. रोड बारीक असला तर इकडनं पाहिजे मग. गाइस अभी यार ये देखो, मैंने उनको कहा था कि गाड़ी के सामने गाड़ी लगाओ, वो अभी इधर से दिख भी नहीं रहे. अभी हमें जाना किधर है ये भी पता नहीं. हाँ मुझे रास्ता मालूम है, लेकिन अभी किधर से लेके जाते हैं ना वो. अभी ये देखो, ये दो रास्ते, इधर एक गया है, इधर एक गया है. अभी जाना किधर है वो भी पता नहीं. तो अभी ये है रावणेश्वर मंदिर महादेव जी का. अभी इधर अंदर जाते हैं, थोड़ा सा शूट करने के लिए अलाउ है क्या नहीं वो देखते हैं अभी. तो फाइनली अभी ये रावणेश्वर मंदिर के जो पुजारी है ना, उन्होंने अभी हमें अलाउ कर दिया है. तब महादेव जी की कृपा है, कभी अलाउ नहीं करते ऐसे, लेकिन हमें कर दिया है. लवकर काय टाकायलाच काय. तो दोस्तों आप सभी को ऐसे लग रहा हो कि मैं प्री वेडिंग करने के लिए महादेव जी के मंदिर में जा रहा हूँ तो पवित्रता भंग हो सकती है. तो ऐसा नहीं. मेरा पॉइंट ऑफ व्यू क्या है पता है, कि जब से मैं महादेव जी को समझने लगा तो तब से मुझे ऐसे लगने लगा कि मेरे जिंदगी में जो भी अप डाउन, जो भी लॉस, जो भी मेरे जिंदगी का बहुत अच्छा टाइम है ना, वो मैं उनके चरणों में अदा करूँ. तो वो प्री वेडिंग ही सही, लेकिन मुझे जो भी करना है, जो भी मतलब जो भी, कि अगर वो अभी मेरा जो शादी भी हो रहा है ना, वो उनकी कृपा से ही हो रहा है. अभी मैं जो ये वीडियो, ये जो व्लॉगिंग कर रहा हूँ ना, वो अभी उनकी कृपा से ही चल रहा है. उनकी कुछ तो सोच होगी इसके पीछे, इसीलिए उनकी कृपा से ये सब चल रहा है. और ऐसे मुझे लगता है कि मेरी जिंदगी की शुरुआत और मेरा जिंदगी की एंड उनके चरणों में ही हो. इसीलिए मैं ऐसा सब जगह मैं सिर्फ उनको ही देखता हूँ. तो मेरा एक ऐसा पॉइंट ऑफ व्यू नहीं कि उधर जाके उनकी पवित्रता भंग करनी है, ऐसा बिल्कुल नहीं. मुझे सिर्फ ऐसा लगता है कि यार मेरा जो भी हो ना, वो प्री वेडिंग ही क्यों ना हो, जो भी हो ना वो उनके चरणों में हो भाई. और भाई ये देखो अभी सनसेट भी हो रहा है, 5:30 बजने को आए हैं. इसीलिए मुझे कोल्हापुर का ये नेचर बहुत अच्छा लगता है. और ये मैं ऐसे मौसम में ना, मैं पन्हाड़ पे जाता हूँ ना, साला दिल ऐसा करता है ना, कभी नीचे उतरना नहीं चाहिए, सिर्फ उधर ही रहना चाहिए. ऐसा अलग फीलिंग, अलग. अभी हम घर में पहुंच गए. ये हमारे दोस्त मंडली अभी हमसे मिलने के लिए आ गई. और ये हमारे दूसरे दोस्त. ये देखो अभी क्या चल रहा है, काय चाललंय का तुमचं? स्वच्छता चालली आमची. स्वच्छता मोहीम चालली आमची. स्वच्छता हाल आहे तुमचं. लग्नाचा हाल होते तुम्हाला. बरं तुमच्या लग्नात बरं सगळ्यांनी हाल केलं नाही. मग सकाळी आमच्या लग्नात कुणी केलेलं नाही हाल. कोणी केलेलं नाही. स्वतः करू ते. सकाळी स्वच्छ करणार आहे तू. सकाळी वय पाण्या पियाला घे. तुमचा आवाज का बदललाय खरं? आवाज का बदललाय? मी आजारी नाही, 2 दिवस होतो. सकाळी तरी बसलेला तानात होतात की सकाळी. असं देखील तू येतोच का? तुम्ही दाखवतो काय. थांबा जरा आता आलोय. अजून सामान लावायचं. उद्या शूट करायचंय. शूट करायचं. शूट बीट नंतर प्री वेडिंग असते. प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या आधीचं शूट. उद्या पाहुणे येणार आहेत, ते पहिले हळदी समारंभ थोडा पार पाडून घ्या. उद्या कसले पाहुणे येणार आहेत? परवा सोमवारी. सोमवारी शूट करायचं ना खरं आपल्याला. हीच सांगायला शूट बीट करायचं म्हणून. शूट करायचं ही शूट त्याला लय लांबड आहे. लांबड लय शूटला. हे बघ, उद्या स्वच्छता तेवढी करून घे म्हणजे झालं. बाकीचं पिण्याच्या पाणी आधी करा पाहिजे. बोला शूटला. ही म्हणाल्या शूट म्हणजे ते फोटोग्राफर येऊन त्याला 50,000 रुपये सांगायला त्यांना. आणि ही म्हणाल ते बुकिंग करायचं म्हणून. बोला की फोनवर बोला. हॅलो हे कुठलं शूट करायलास तू? बाजूला बोलतो. कुठलं शूट? नाही ते नाटकं करायला काय सांगतोय तो. पप्पा गेले. तो गाइस अभी आपको मराठी समझते नहीं, इसीलिए अभी आपको ये जोक नहीं समझेगा. अभी जो मराठी ऑडियंस है ना, वो सब समझ लेंगे. ये मराठी आजोबा है ना, ते ब्लॉगर आजोबा आहे. ब्लॉगर आजोबा. पाण्या बाटल्या भर पाणी व्यवस्था कर. हे स्वच्छ करून घे. ते तेवढं कर. अंगण स्वच्छ कर. आतला पसारा लावून घे. आतला अंगण तुम्ही करणार की स्वच्छ? तुम्ही करणार? मी नाही करणार. तू स्वतः करा. आणि आतला पसारा लावून घे पहिला. तुम्ही करा. बिपिन तुला काय सांगून गेलाय? कुठला पसारा लावून सांगून गेला? आतला. आजोबासनी मत करायला सांगितलं. आजोबासनी मत करायला. मी येत नाही. सोड. आतला कुठला पसारा लावायला सांगितलंय? वरचा ना हो. आतला कुठला आतला कुठला? आजी आज नाही तर काय माहित नसते काय.
आणि उगाच काय तर करत बसा. अरे मला सचिन जबाबदार व्यक्ती कोण? आलं नसेल जबाबदार व्यक्ती कोण म्हणजे आम्हाला माहिती ती उद्या येणार आहे. सचिननं सांगितलं मला संध्याकाळी उद्या काय तर तुम्हाला कळलं उगाच काय तर बडबडायचं आता मयुरीला फोन केला की- आजीला उगाच काय तर बडबडायचं आजीला. हा? आता मयुरीला फोन केलेला, मयुरीने सांगितलं की आज रात्री तो घ्यायला जाणार आहे, उद्या सकाळी येणार आहे ती. आता- उगाच आजी सगळं सांगत असते बरोबर आणि यांनी उगाच तावतर त्यात. गबस. मला सचिननं सांगितलं मग म्हणून आजोबा पिंग आजोबा मग कोण आणायला जाणार आहे? मग पण्या पण हा. हे मयूर लागल्या बघा काहीतरी करायचं म्हणून त्याला सांगा की एकदाच बघा, परत फोन केला त्यांना. बघा 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 सगळं सांगायचं. काय सांगू? मी बोलणार नाही. बोलणार नाही तुझ्यावर त्यांनी, बोलणार नाहीत त्यांनी बोलणार नाही सर तुम्ही याच्याबरोबर. अरे गपस ह्या गोंधळात मला काय घेऊ नका गप असा तुमचं बघा जाऊ. नी शर्ट बिर्ट एवढ्या महागाची घेतलं की नाही सगळे हिनी घेऊन दिलं बघा. सांगाल तो गप गप आपल्याला 10 रुपयाचे गप ठेवायचं हिंदीकडे द्या पैसे द्या पैसे इकडे पैसे नको 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 ठेवा ठेवा काय तर डब्यात करते ना हो सांग की हिच्यामुळे सगळं होते बघा पुढं नका हिच्यामुळे होते हिच्यामुळे. काही सांगू नका आणि त्यांचं डोकं फिरू नका डायरेक्ट. ह्याचं शूटिंगचं चाललंय. सकाळी साफ स्वच्छता राहिली बाजूला, दारातली स्वच्छता, शूटिंग चाललंय यांचं, शूटिंग आणि शूटिंग. आणि ते पण आजऱ्याच्या पुढे म्हणणार आहे ते. भाग घेऊ नका तुम्ही ग बसावर. बरं तुमचं प्री वेडिंग शूट करूया काय? काय सांगू नका. तुमचं पोस्ट वेडिंग करूया काय? तुमचं पोस्ट अल्ट्रा प्रो मॅक्स पोस्ट वेडिंग करूया काय सांगा? तुमचं ग्रँड वेडिंग करूया ग्रँड वेडिंग. आजी तुमचं ग्रँड वेडिंग करूया ग्रँड वेडिंग. आमचं नको बाबा. एक दिवस उरलाय फक्त. करा जावं ते लवकर. जावा की काढा, आम्ही सगळे येणार आहे डेकोरेशन करायला. जा लवकर. आजपासूनच करणार डेकोरेशन. हो करून ठेव. एवढं सगळं घर आवडलं परवा ते पण्या आगे येते आणि काय पण करते सगळं अक्षरशः घर पसार करून टाकते. प्रणव मेरा भाई बहुत ऐसे क्लीन रखता है घर, बहुत ऐसे क्लीन करने के बाद. तोंडाला बोलायचं काय आता? होय, तोंड रंगवा. आता ते लावायचं का आता पसारा? तुमच्या तोंडाला पासायचं का सांगा. तुमच्या तोंडाला फासायचं आहे ए ह्याच्या पण तोंडाला फास ग फास हाय असं फास. तोंड रंगवायचं का. थोडा आईला आमच्या हिरोला राव पैसे कमी पडले, कास्टिंगच करण्यात आला हिरो. हा हिरो काय विषय? हिरो चिडलाय आज. हिरो अरे मारे होय अरे काय विषय? स्टार्ट व्हायचं. त्याने तू कुठल्या ब्युटी पार्लर जातेस? कुठल्या ब्युटी पार्लर जातेस? मी नाही जात ब्युटी. मग कुठं जातेस तू? रिअल ब्युटी पाणी झालं का तुझं का भरू? साई पल्लवी. साई पल्ली आहेस ना? तुझ्या मिशा दिसायला तुझ्या भरलंय सगळं? आणि इथं एक्झॅक्ट तुझ्या नाही आहेत, तुला विश्वास नाही. मला मिशन नाही करत तुला मिशन दिसायला आल्या की मी शेविंग करते का? रोज सकाळी शेविंग करते. उलट झाले नाही. उलट काय व्हायला नाही, उलट काय व्हायला नाही, उलट झाला असतं मला लग्न झालं नसतं. ये देखो कैसे शाम को ऐसे नहा धो के ऐसे अच्छे बच्चे जैसे ऐसे भांग भिंग अभी पाड़ गए अभी अभी 2 कापूस के बोरे कान पे लगा के ना 7 बजे इनके टाइम में भी इधर तैयार बैठे. अभी चाय कर रहे हैं आजी. आजी चाय दो ना उसको कुछ तो. ये हाँ चाय अभी चाय बन रही है ना इसीलिए भी इधर बैठे. ये टाइमिंग देख भाई टाइमिंग 7 बजे पूरा शाम का तैयार बियार होके अभी इधर बैठे. तो गाइस फाइनली अभी ये सब इवेंट का सामान अभी ये इन्होंने लाके दिया है. अभी ये इवेंट मैनेजमेंट भी करते हैं सारे इवेंट्स के, जो भी लाइट सिस्टम ये जो साउंड सिस्टम है ना अभी ये सब ऐसे रेंट पे देते हैं. मांडव पिंड भी इसका खुद का है. इवेंट का नाम क्या है आपका? हाँ सुनैना इवेंट्स. और ये को असिस्टेंट है इनकी, अभी अकाउंटेंट सब ऐसे माल बिल रख के देते हैं इसको. तो अभी हमारे घर को पूरा सजा देगी. इसको भी इधर एक लगा. तू आठ बस बर्थडे तू आते. तो रात के 2 बजे हमारे घर आए मेहमान. इसके मामा के घर आए ये. गारवा लेके आए गारवा. इसका कूलर गारवा लेके कूलर व्हीलर लेके सब डाइट वेट लेके इधर आए. ये हमारे बच्चे पार्टी दोस्त